नमस्कार मित्रांनो, मिसेस प्रिया इन्फोच्या एसटी स्पेशल सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या म्हणजेच पहिल्या भागात आपण पाहिले की एसटीनी नवीन तिकीट दरवाढ कशी रोखून धरली आहे. पण आज आपण अशा एका ज्वलंत प्रश्नावर बोलणार आहोत ज्याने राज्यभरातील कोट्यावधी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची झोप उडवली आहे. एसटी तोट्यात चालल्यामुळे महिलांची 50% सवलत आणि ज्येष्ठांची मोफत प्रवास योजना आता सरकार बंद करणार का? सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर याचे अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. पण मिसेस प्रिया इन्फो चॅनलवर मी तुम्हाला आज शासनाची अधिकृत माहिती आणि आकडेवारी सांगणार आहे, जी ऐकून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल. मित्रांनो, सर्वात आधी हे डोक्यातून काढून टाका की या योजना बंद होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत ग्वाही दिली आहे की सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली कोणतीही कल्याणकारी योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही. जरा मागे जाऊन विचार करूया. 17 मार्च 2023 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेची ऐतिहासिक घोषणा केली होती. या अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना साध्या ते शिवनेरीपर्यंत सर्व बसेसमध्ये 50% तिकीट सवलत मिळाली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ही योजना सुरू झाल्यापासून अवघ्या 9 महिन्यात राज्यभरातील तब्बल 42 कोटी 25 लाख महिलांनी या अर्ध्या तिकिटाचा लाभ घेतला. एकट्या पुणे विभागात 4 कोटींहून अधिक महिलांनी एसटीने प्रवास केला. ही केवळ प्रवाशांची वाढलेली संख्या नाहीये मित्रांनो. यामागे एक मोठे अर्थशास्त्र आहे, ज्याला प्रेरित मागणी किंवा इंड्यूस्ड डिमांड म्हणतात. ज्या महिलांना पूर्वी प्रवासाचा खर्च परवडत नव्हता, त्या आता मोठ्या आत्मविश्वासाने घराबाहेर पडत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात SHE मार्ट सारख्या स्वयंसहाय्यता गटांच्या महिला आता आपली शेती उत्पादने आणि वस्तू निम्म्या खर्चात एसटीने शहरात नेऊन विकत आहेत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना एसटीसाठी तोट्याची नसून फायद्याचीच ठरत आहे आणि ती अविरत सुरूच राहील. यासोबतच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुरू केलेली अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्यामध्ये 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना 100% मोफत प्रवास मिळतो, ती देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच 65 ते 74 वयोगटातील ज्येष्ठांसाठी असलेली 50% सवलतही पूर्वीप्रमाणेच नियमितपणे सुरू राहील. या सगळ्यात आणखी एका घटकाला मोठा न्याय मिळालाय. ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी ऊन वारा पावसाची तमा न बाळगता आपले संपूर्ण आयुष्य एसटीसाठी वेचलं, त्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीसह संपूर्ण वर्षभर एसटीतून 100% मोफत प्रवासाची ऐतिहासिक घोषणा परिवहन मंत्र्यांनी नुकतीच केली आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या सवलती 100% सुरक्षित आहेत. पण होय, यात एक मोठा पण आहे. सवलती जरी सुरू असल्या तरी त्या मिळवण्याची पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे. आता जुने आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही. शासनाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सक्तीचे केले आहे. हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 199 रुपये का मोजावे लागत आहेत? हे कार्ड म्हणजे सरकारचा नफा कमावण्याचा धंदा आहे का? आणि 80% अट नेमकी काय आहे? या सर्व अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया उद्याच्या तिसऱ्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि पाहत रहा मिसेस प्रिया इन्फो.